हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्या सोबत एक सत्य घटना झालेली शेअर करणार आहे. कारण ही घटना गुजरातमध्ये एक लहान गावातली आहे. तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत आणि मस्त वाटत. कारण की ही घटना एका छोट्याशा परिवारची आहे. तर चला मी सुरुवात करतो शेअर करायची तुमच्यासोबत. गुजरातमध्ये एक छोटंसं गाव होतं. आणि हे व्हिडिओ आहे ना, चांगला जर वाटला तर लाईक करा आणि शेअर बी करा. कारण ज्या लोकांना समजा पोरी होत्यात, काही लोक पोरी जर झाले तर लय टेन्शन मध्ये येते. अरे पोरगीच झाली, असंच झालं तसंच झालं, टेन्शन मध्ये आले. बरोबर आहे. पण पोरगी म्हणजे ही कशी असते हे तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं ना, तर तुम्हाला बी समजेल की नाही पोरीचा जीव मायबापात कसा असतो काय. म्हणून मी इथून शेअर करायला लागलो. शेवटपर्यंत नक्की बघा. एक छोटंसं गाव होतं, त्याच्यात छोटासा एक परिवार होता. त्या गावात एक फॅमिली होती, त्याला एक मुलगी होती. तो माणूस छोट्याशा गावामधून सिटीमध्ये रोज कामाला जायचा, रोज घरी येत होता. पण एक दिवस असं झालं की त्या माणसाला कामावर रात्री उशीर झाला. आता उशीर झाल्याच्या नंतर तो माणूस लांब जात होता. समजा उशीर झाला, घरचे लोक वाट पाहू लागले. बरोबर. पण त्या माणसाची खरं म्हणलं तर हायवेवर ॲक्सिडेंट होऊन त्या माणसाची डेथ झाली होती. मग घरचे लोक बी वाट पाहत असतील. तर मग ती एक लहान मुलगी जी त्याची होती, ती तिथं हायवेवर आली आणि तिथं उभी राहून कोण्या बी गाडीला हात देत होती की चला माझ्या पप्पाचा ॲक्सिडेंट झालाय, माझे पप्पा पडले. बाजूला हायवेच्या साईडला खड्ड्यामध्ये एका त्याची बाईक आणि त्याचं ॲक्सिडेंट होऊन पडला होता. कारण ही गोष्ट मला माझ्या मित्रानं सांगली होती. एका गुजराती माझा मित्र होता त्यानं. पण ही गोष्ट आपल्या बी कामी आहे, तुमच्या बी कामी येईल, म्हणून मी हे शेअर करायला लागलो. कारण की चांगली आहे. कारण की मला बी त्यानं सांगलं ना, तर मला बी असं वाटलं की नाही काय यार तू सांगायला लागला खरंच. तर मग ती मुलगी कोण्या बी गाडीला, रात्रीचा टाइम होता, ती कोण्या बी गाडीला थांबवायची की बाबा थांबा थांबा. रात्रीला कोणी थांबत नव्हतं. पण कसं आहे, काही लोक चांगले बी असतात, काही खराब बी असतात. तर एक माणूस थांबला, त्याच्याजवळ फोर व्हीलर होती. त्याने त्या पोरीला विचारलं, म्हणे काय आहे बाई सांग. तर म्हणे माझ्या पप्पाचा ॲक्सिडेंट झालाय, माझे पप्पा पडले, त्याला घरी न्यायचं म्हणे, त्याची डेट होईल म्हणे. तर तो म्हणे कुठे चाल दाखव. तर तो माणूस त्या मुलगीसोबत गेला आणि पाहिलं. तर ती म्हणे की मला पप्पाला घरी न्यायचंय, तर तुम्ही मी मदत करा, पप्पाला मला घरी घेऊन जायचंय. तर तो माणूस म्हणे की नाही काय हरकत नाही म्हणे, चाल मी तुझ्या पप्पाला घरी घेऊन जातो, लढू नकोचा. तर त्यानं 2-3 माणसाला जवळ जमा केलं. म्हणे अशी अशी गोष्ट आहे आणि मी मदत करा, मी या माणसाला गाडीमध्ये टाका माझ्या, मी घरी घेऊन जातो. तर मग 2-3 माणसं डबल आले, त्याला गाडीमध्ये टाकलं, त्या पोरीला बी बसवलं. मग 20-25 किलोमीटर ते गाव होतं छोटंसं. तर मग ते घरी गेले घेऊन. तर सकाळचे 6 वाजले होते. घरी गेले तर ती पोरगी म्हणली की तुम्ही इथं गाडी उभी करा, माझं घर म्हणे इथंच आहे जवळच, मी म्हणे माझ्या आईला बोलून घेऊन येते. तर तो माणूस म्हणला काय हरकत नाही,
मी इथं थांबतो गाडी घेऊन. तर मग ती पोरगी गेली घरी आईला बोलवायला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा घंटा झाले, ती काही मुलगी आलीच नाही. मग त्या माणसाला भेव वाटू लागला. झालं गाडीमध्ये बॉडी आहे, ती मुलगी बोलवायला गेली आणखीन आलीच नाही. मग सकाळी लोक उठले होते, तर त्या लोकायला त्यानं विचारलं की म्हणे बाबा असं अशी गोष्ट झाली म्हणे, हे पहा तुमच्या गावातला माणूस आहे का म्हणे. तर 2-3 जणांना पाहिलं म्हणे हो म्हणे आमचाच गावचा माणूस आहे म्हणे, इथंच घर आहे त्याचं. तर म्हणे यार ती मुलगी गेली बोलवायला म्हणे आणखीन आली नाही म्हणे, बरोबर आहे. तर म्हणे या माणसाचं घर कुठे आहे म्हणे, दाखवा आपण घेऊन जाऊ म्हणे तिथे. तर ते लोक बी म्हणले काय हरकत नाही म्हणे, चला म्हणे आम्ही आपण उचलून म्हणे त्याच्या घरी घेऊन जाऊ. तर मग ते लोक घरी घेऊन गेले आणि तो माणूस बी ज्यानं गाडीमध्ये आणलं होतं तो माणूस बी त्याच्या सोबत गेला घेऊन घरी उचलून. तर मग घरी गेला तर त्यानं अशी ती बॉडी टेकवली घरी. तर त्यानं पाहिलं तर ती मुलगी फोटो मध्ये होती. तर फोटो मध्ये होती तर मग त्या माणसानं पाहिलं म्हणे हीच मुलगी होती म्हणे, तिनं जे गाडीमध्ये आणलं म्हणे ती हीच मुलगी होती म्हणे, फोटो मध्ये आहे ना ती. तर ते लोक त्याला म्हणले भाई तुम्ही डोक्यामध्ये जायला का पागल झाले म्हणे, तुम्ही म्हणायला लागले ही पोरगी आहे म्हणे. हो म्हणे नाही खरी गोष्ट आहे ना म्हणे, हीच पोरगी होती म्हणे ती ते म्हणे मी पागल नाही झालो. तर म्हणे तुम्ही असं काऊन म्हणायला लागले पागल झाले म्हणे, ह्या पोरीला मरून 3 वर्ष झाले आणि तुम्ही म्हणता ही पोरगी. तर मग विचार करा गाईज की जी मुलगी मेल्याच्या नंतर बी बापाची बॉडी जर रोडावर नाही पडू देत, जर मेल्याच्या नंतर मी मायबापात मुलीचा एवढा जीव असतो तर जित्यापणी किती असेल, हे विचार करायची गोष्ट आहे का नाही. तर मग काही लोक कसे आहे की नाही मुलगी झाली तर नाराज होते, बा आम्हाला मुलगीच झाली मुलगाच पाहिजे. तसं काहीच नसतं. मुलगी मुलगा जे आहे ते आपल्या नशिबात जे आहे ते भेटणार आपल्याला, मुलगी असो का मुलगा असो. पण माणसानं मुलगी झाली तर कधीच टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, हे माझं असं मत. कारण जे आपल्या नशिबात आहे तेच होणार आहे. काही लोकांना तर मुलगी नाही मुलगा नाही, पण कितीक लोक असे की मुलगी झाली तर टेन्शन घेतात. टेन्शन घेऊ नये. तुम्ही विचार करा, जी मुलगी जर बापाची बॉडी जर मेल्याच्या नंतर बी रोडावर नाही ठेवत तर जित्यापणी किती जीव असेल, तुम्ही विचार करा काय. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बाय गाईज भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.